मोठ्या प्रमाणात मदत केली आहे। विशेषतः सिंचनाचं विशेष पॅकेज देऊन केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत। आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे। अमरावतीचा मेगा टेक्सटाईल पार्क असेल, छत्रपती संभाजीनगरची डीएमआयसी असेल, ऑरिक सिटी असेल, दिघी पोर्ट असेल, गडचिरोलीत स्टील सिटी असेल, एम्स आयएम आयआयसीटी असेल, अशा अनेक गोष्टी सांगता येतील की या महाराष्ट्राला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक गुणात्मक बदल हा या 12 वर्षाच्या कारकिर्दीत झालेला आहे।